सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळ्यात 20 लाखांचा गुंगीकारक अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आलाय। धुळ्यात मानवी आरोग्याला नशा येणाऱ्या गांजासह अफूची बोंडे तसेच गुंगीकारक औषधांचा सुमारे 20 लाखांचा साठा न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आलाय। धुळे जिल्हा पोलिसांनी विविध कारवायांमध्ये अफूची बोंडे, गांजा तसेच मानवी आरोग्याला नशा येणाऱ्या गुंगीकारक औषधांचा साठा जप्त केला होता। तब्बल 12 गुन्ह्यातील या साठ्याची किंमत 20 लाख रुपये इतकी असून पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा साठा धुळे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या आवारात एक मोठा खड्डा करून त्यामध्ये टाकून नष्ट करण्यात आलाय। यावेळी प्रादेशिक अंमली पदार्थ नाश समिती अध्यक्ष तथा धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक स्वाती ठाकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, धुळे तहसीलदार अरुण शेवाळे, पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे सहाय्यक संचालक अतुल पाटील यांच्या उपस्थितीत गुन्ह्याच्या कागदपत्रांची पडताळणी करत हा संपूर्ण मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय। धुळे जिल्हा पोलीस आणि अधीक्षक एक्साईज आणि त्यांची समिती यांच्यामार्फत आज आपण NDPS कायद्या अंतर्गत जप्त असलेले गांजा, भांग, कोडीन फॉस्फेट, अफूची बोंडे, डोडे असा जवळजवळ 20 लाखांचा माल आपण पोलीस मुख्यालय येथे सरकारी पंचांच्या आणि सर्व SOPचं पालन करून आज आपण नाश केलेला आहे। त्याच्यामध्ये गांजा जवळजवळ आपल्याकडे 8,60,000चा गांजा आहे, अफूची बोंडे जवळजवळ 10 लाखाच्या वर आहेत आणि गुंगीकारक औषध म्हणजे कोडीन फॉस्फेट जे आहे ते जवळजवळ 80,000चा आहे। असा एकूण 20 लाखाचा माल आपण सर्व प्रक्रिया करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज आपण नाश केलेला आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।